पिंपरी चिंचवडमध्ये रहाटणी इथल्या MSBP या विद्यालयात पालक आणि शाळा प्रशासनामध्ये संघर्ष निर्माण झालाय। शाळेचं वार्षिक शुल्क अचानकपणे वाढवल्यामुळे पालकांनी शाळेच्या परिसरात प्रचंड गोंधळ घातलाय। तर येत्या 4 फेब्रुवारीला या संदर्भात बैठक घेऊन त्यावर निर्णय घेणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। पिंपरी चिंचवडच्या रहाटणी परिसरातल्या SNBP शाळेच्या प्रशासनानं अचानकपणे आगामी वर्षासाठी 55,000 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला। चालू वर्षापर्यंत हे शुल्क 39,000 रुपये होतं। पालकांना विश्वासात न घेता अचानकपणे हा निर्णय घेतल्यानं संतापलेल्या पालकांनी शाळेसमोर आंदोलन करत प्रचंड गोंधळ घातला। शाळा प्रशासनानं हा अन्याय केल्याचा आरोप यावेळी पालकांनी केलाय। प्रत्येक वर्षी फीज फार वाढवली जाते। 10-15% एवढी एक्स्ट्रा फी वाढवली जाते, ती कमी केली पाहिजे। फीज इतर शाळांपेक्षा या शाळेमध्ये खूप फीज आहे। कमी फी करा, आमचं एकच मागणं आहे। आणि शिक्षण पण चांगलं देत नाहीये। ते म्हणतात जर फी कमी केलं तर शिक्षण हलक्या प्रतीचं देऊ, म्हणजे मुलांचं करियर बर्बाद करतात हे लोक। सबसे पहला पॉइंट सभी पेरेंट्स का यही है कि फी हाइक जो हम लोगों को एडमिशन देने के टाइम पे बोला गया था कि 3 साल में एक बार बढ़ोतरी होगी फीस की, वो लोग सिर्फ वर्बली बोल रहे हैं, अभी कुछ इम्प्लीमेंट नहीं कर रहे। तर दुसरीकडे येत्या 4 फेब्रुवारीला याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचं प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलंय। आम्ही कुठल्याही प्रकारे फीज वाढ किंवा फीज वाढणार आहे अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने नोटीस किंवा कम्युनिकेशन कोणाबरोबर मॅनेजमेंट किंवा प्रिन्सिपलने केलेलं नाही आहे। हा कोणीतरी विषय काढून त्यांच्यामध्ये समज पसरवलेला आहे। पुढच्या वर्षाची फीज आपण वाढवलेली पण नाही आहे अजून, स्टेट बोर्डची फीज, तर हा त्यांनीच रेज केलेला प्रश्न आहे। नवीन शैक्षणिक वर्ष झालं की अनेक संस्था मनमानी कारभार करत वार्षिक शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवतात। राज्य सरकार कितीही दावा करत असलं तरी शाळेच्या या मनमानी कारभारावर सरकारचं कसलंच नियंत्रण नाही ही वस्तुस्थिती आहे। दिलीप कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड।